विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक राहिलेले आणि त्याच पार्श्वभूमीवर आता निवडणूक विभागाच्या वतीने जे आहे ते कर्मचाऱ्यांना साहित्याचं वाटप जे आहे ते केलं जात आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो अमरावतीच्या मी एका कॉलेज महाविद्यालयात आणि याच ठिकाणाहून जे आहे ते संपूर्ण जे आहे ते साहित्याचं वाटप केलं जात आहे, ज्यामध्ये बॅलेट पेपर असतील, ईव्हीएम मशीन असतील आणि संपूर्ण जे काही साहित्य लागतं मतदानाला ते साहित्याचं वाटप केलं जात आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये जर आपण एकूण पाहिलं तर 8 विधानसभा मतदारसंघ आहे आणि या 8ही विधानसभा मतदारसंघामध्ये जे आहे ते साहित्याचं वाटप केलं जात आहे। अमरावतीचा मेळघाट जर भाग पाहिला तर अतिदुर्गम हा भाग आहे आणि या अतिदुर्गम भागातल्या अनेक मतदान केंद्रावर जे आहे ते कालच साहित्य जे आहे ते निवडणूक विभागाच्या वतीने पोहोचवण्यात आलेलं आहे। मी ज्या ठिकाणी उभा आहे या ठिकाणाहून जर आपण पाहिलं तर बडनेरा विधानसभा मतदारसंघासाठी जे आहे ते साहित्य जे आहे ते पाठवलं जात आहे। मोठ्या प्रमाणावर जे आहे ते कर्मचारी जे आहे ते तैनात आहेत। तब्बल 8 विधानसभा मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर 160 उमेदवार जे आहेत ते या निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि या 160ही उमेदवारांचं भवितव्य उद्या जे आहे ते ईव्हीएम मध्ये बंद होणार आहेत। अमरावती जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल 2708 मतदान केंद्र असून यामध्ये जर आपण पाहिलं तर 12,52,680 महिला मतदार आहेत संपूर्ण आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर 12,93,681 एवढे पुरुष मतदार जे आहेत ते आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये जर आपण पाहिलं तर 11,919 कर्मचारी जे आहेत ते आपलं कर्तव्य बजावत असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तब्बल 2,700 पोलीस कर्मचारी अधिकारी तैनात आलेले आहेत, तर 1,800 होमगार्ड देखील तैनात करण्यात आले आहे। सोबतच केंद्रीय राखीव दलाचे पोलीस देखील निवडणूक प्रक्रिया सुरू झाली तेव्हापासूनच अमरावती जिल्ह्यामध्ये तैनात आहेत। एकूण जर आपण पाहिलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये 8 विधानसभा मतदारसंघापैकी 3 विधानसभा मतदारसंघावर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। अचलपूर मतदारसंघ ज्या ठिकाणाहून तब्बल 4 वेळा बच्चू कडूंनी जे आहे ते नेतृत्व केलेलं आहे, त्यांची प्रतिष्ठा या मतदारसंघामध्ये पणाला लागली आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर तिवसा मतदारसंघ आहे, तिवसा मतदारसंघामधनं यशोमती ठाकूर जे आहेत त्या 5व्यांदा निवडणुकीला सामोरं जात आहेत, त्यामुळं विजयाचा चौकार त्या मारतील का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर आमदार रवी राणा सलग 15 वर्षापासून जे आहे ते बडनेरा मतदारसंघाचं नेतृत्व करत आहे, त्यामुळं हे उमेदवार पुन्हा निवडून येतील का याकडे सर्वांचं लक्ष आपण दृश्यांमध्ये बघू शकतो। कर्मचारी जे आहे ते ईव्हीएम मशीन आणि बॅलेट पेपर संपूर्ण जे काही साहित्य लागते ते साहित्य घेऊन जे आहे ते मतदान केंद्राकडे जे आहे ते रवाना होत आहे। आपण दृश्यांमध्ये या ठिकाणी बघू शकतो एसटी बसच्या माध्यमातून असेल किंवा खाजगी ट्रॅव्हलच्या माध्यमातून असेल, साहित्य जे आहे ते मतदान केंद्राकडे पोहोचवलं जात आहे। सोबतच मतदानाचा टक्केवारी वाढावी यासाठी सातत्यानं निवडणूक आयोगानं जे आहे ते वेगवेगळे उपक्रम राबवले होते, त्यामुळे या उपक्रमाचा किती फायदा होतो लोकसभे नंतर आता विधानसभेला महाराष्ट्र जे आहे ते सामोरं जातोय, त्याचा मतदानाची टक्केवारी वाढणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे। सोबतच अमरावती जिल्ह्यातील जे काही 8 विधानसभा मतदारसंघ आहे या 8 विधानसभा मतदारसंघापैकी 3 विधानसभा मतदारसंघाकडे जे आहे ते राज्याचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरामॅन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।